मधील एका पत्रकारांना धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. तर अकलूजचे नेतृत्व करता तुम्ही काय भूमिका असणार आहे? ही खरं तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण का पत्रकार जर हे बघितले तर त्यांना स्वातंत्र्य असणं तितकंच गरजेचं आहे. कारण का समाजातले जे प्रश्न ते आज उपस्थित करतात, त्यांना जर त्यांच्या स्वातंत्र्यावर कुठं गदा येत असेल तर निश्चितप्रमाणे पोलीस प्रशासनाने अशा मंडळीवर कठोर अशी कारवाई केली पाहिजे. कारण त्यांना एक समाजाचं चौथा स्तंभ असं म्हणून ओळखला जातो. निश्चितप्रमाणे त्यांच्या स्वातंत्र्यावर, त्यांच्या सिक्युरिटीवर जर गदा येत असेल तर पोलिसांनी त्यांच्या जी ही सगळी मंडळी आहे ह्या सगळ्या मंडळीवर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे. याच पोलिसांकडून अवैध धंद्याला पाठीशी घालण्यात येते, गुन्हेगारी प्रवृत्तीला न्याय दिला जात नाही, तर त्याबद्दल काय? खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अकलूजच्या ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सहकार महर्षींपासून झालेली आहे. आणि अकलूजला एक सहकार पंढरी नावाची ओळख ही आजपर्यंत आपण सगळ्यांनीच मिळून निर्माण केलेली आहे. परंतु अलीकडच्या काळात जर बघितलं तर गंडो प्रवृत्तीची मंडळी असेल, अंमली पदार्थांचा हब म्हणून आजकाल अकलूजची ओळख व्हायला लागलेली आहे. निश्चितप्रमाणे पोलिसांनी ह्याच्यावर तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे आणि सक्त कारवाई ह्या सगळ्या मंडळींवर झाली पाहिजे. पण पोलिसांची मिली बघत अशा अवैध धंद्याबरोबर दिसते. असं जर कुठं दिसून आलं तर निश्चितप्रमाणे आमच्या सर्व नेते मंडळींच्या कानावर घालून अशा पोलिसांची तक्रार वरिष्ठ पातळीवर आम्ही केल्याशिवाय राहणार. गांजा खरेदी विक्रीचं अकलूज हे मुख्य केंद्र बनायला लागले. मी जसं आपल्याला मगाशी म्हणालं की हे निश्चित खरं आहे की अकलूजची ओळख ही सहकार पंढरी म्हणून होती. अलीकडच्या काळामध्ये अंमली पदार्थांचा व्यापार ह्या गावातून होतोय हे निश्चितप्रमाणे खरं आहे आणि पोलीस प्रशासनाने ह्या सगळ्या मंडळीवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. खासदार साहेबांनी सांगितलं की स्वतः पोलिसच यात इन्व्हॉल्व आहेत आणि पोलिसांची अवैध धंद्याचा भागीदारी ते आमच्याकडे पुरावे, मी एखाद्या दिवशी पुरावे ते सादर करणार आहे, त्यामध्ये आपलं काय मत? नाही, आदरणीय भयांकडे जर तसं भयांचं वाक्य असेल तर निश्चितप्रमाणे भयांकडे पुरावा असल्याशिवाय भया बोलणार नाही आणि निश्चितप्रमाणे शासनाकडे ते पूर्ण पोच केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जर कुठला असा पोलीस आढळून येत असेल की त्या अवैध धंद्यात भागीदारी आहे किंवा त्याचा हात आहे तर निश्चितप्रमाणे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.